आपला नेहमीच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रमाणेच आज आपण प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा करतोय. खरं तर ऊन बरंच झालंय, वेळही बराच झालाय. चर्चा करताना माझी सूचना होती की 8च्या ऐवजी 7:30ला सुरू करा, आपण 9:30ला संपवायचा प्रयत्न करू. पण सगळी मुलं उन्हात बसतात. अलीकडं ऊन सहन करण्याच्या आपल्याला क्षमताही कमी व्हायला लागल्यात आणि म्हणून हा प्रयत्न होता. परंतु थोड्या अडचणी वेळ लागत गेला आणि आता मला वाटतं 9:15 वगैरे आले असतील. 9:51 झालेत. अशा या अत्यंत महत्त्वाच्या आपल्या प्रशालेतल्या प्रत्येक मुलाचं आयुष्य, त्याची जडणघडण अत्यंत चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी हा सगळ्यांचा खटाटोप असतो. आणि यासाठी आपल्याला आज लाभलेले प्रमुख पाहुणे शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे चीफ एक्झिक्युटिव्ह सचिव, अत्यंत महान व्यक्तिमत्व. मी म्हटलं त्यांना आवडणार नाही, परंतु हे वास्तव आहे, ते पुढं सगळ्यांच्या पुढं मांडावं लागतं. आपल्याकडे बऱ्याच वर्षापासून शिवनगर विद्याप्रसारक मंडळात खरं तर जेव्हा या मला थोडंसं विषयांतर होईल, 4-2 मिनटं लागतील. शिवनगर विद्याप्रसारक मंडळाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा माळेगाव कारखान्याच्या चेअरमन साहेबांनी मला फोन केला. मी पुण्यात होतो की बापू वसंतदादा पाटलांनी आपला इंजिनिअरिंग कॉलेजची मान्यता दिली. म्हणलं खूप चांगलं झालं, खूप आनंदाची बाब आहे, चांगलं आहे, सुरू करू लगेच. कसं सुरू करणार? जरा काम करणारी माणसं चांगली लागतात. चांगले तर सगळेच असतात, पण त्यात चांगल्यात चांगला माणूस एखादा मिळावा लागतो आणि आर्थिक क्षमता असावी लागते. म्हणून काय लोकांची वलो करून गोळा कोणी देत नाही म्हणाले. त्यावेळी मित्र आपल्या 15 गावातून आपण सुरुवात केली आणि संस्था नावारूपाला यायला लागली. सगळ्या प्रकारची शिक्षण या परिसरामध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजचे सगळे कॉलेजेस, फार्मसी कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, मॅनेजमेंट कॉलेज, कॉमर्स कॉलेज, अकॅडमी, हे सगळं सुरू झालं. सगळं चांगल्या प्रकारे चालत होतं. परंतु आपल्याला अपेक्षा इतकं तिथं मेरिट यायला पाहिजे. कारण एका मिटिंगमध्ये साहेबांना, पवार साहेबांना आम्हीच मांडलं की साहेब खूप चांगलं चाललं आहे, परंतु जग पुढं चाललं आहे आता आणि या जगामध्ये इतकं हाय मेरिट विद्यार्थ्यांचं चाललं आहे की आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी तिथं समर्थपणे संघर्ष करून टिकेल का याची खात्री येत नाही. आणि म्हणून आपला या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनियर होऊन आणखी काही शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी हा पात्रतेनं अत्यंत उच्च दर्जाचा असला पाहिजे. कारण की त्यानं जगामध्ये कुठेही मुलाखतीला जाऊ द्या, कुठल्या परीक्षेला बसू द्या, तो निश्चितपणे यशस्वी होऊन आला पाहिजे. तर आपल्या या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये आपण हे इंजिनिअरिंग कॉलेज चालवतोय, पॉलिटेक्निक चालवतोय, सगळीच कॉलेज चालवतोय. यामध्ये आवश्यक ते गुणवत्तेचा बदल करणं आवश्यक आहे. आणि मग त्याच्या सगळ्या कल्पना ठोंबरे सरांच्या की ह्या कॉलेजमध्ये काय काय राबवलं पाहिजे. आणि त्या साहेबांनी, आदरणीय पवार साहेबांनी लगेच नाही, 1-1.5 महिना लागल्यानंतर त्यांनी होकार दिला आणि मग पुढच्या प्रक्रिया सुरू झाल्या. काय PGP साहेबांचा वेळ त्यांनी पवार साहेबांनी आपल्याला द्यावा कॉलेजला, अशी त्यांची बोलणं झाली आणि मग तिथून पुढं प्रक्रिया सुरू झाली. आता चालू आहे. काही अवधीमध्ये तुम्हाला ते थोड्या दिवसामध्ये दृश्य स्वरूपात येईल की शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचं हे कॉलेज जे आहे हे अत्यंत चांगल्या दर्जाचं, महाराष्ट्रातल्या पहिल्या 10 कॉलेजमधलं एक, टॉप 10 मधलं एक कॉलेज होईल
आणि इथं प्रवेश मिळाला. लांबून लांबून लांबचे विद्यार्थी, अत्यंत हुशार विद्यार्थी इथं प्रयत्न करतील. परंतु तरी देखील साहेबांनी इथं आपल्या सभासदांच्या मुलांना प्राधान्य मिळालं पाहिजे म्हणून थोडी संख्या वाढवून 1-2 तुकड्या जादा करून त्यांच्यासाठी विशेष प्रवेश ठेवायचे अशी देखील योजना त्यांच्या डोक्यात आहे. हे मित्रांनो सांगण्याचा प्रसंग आला. आज तेच प्रमुख पाहुणे मिळाले. आता त्यांच्याबद्दल निवेदकानं बरंच सांगितलं. विद्यापीठाच्या कमिटीवर आहे, रिसर्चच्या कमिटीवर आहेत, आणखी कुठल्या कमिटी मला सांगता येणार नाहीत. इतक्या सगळ्या कमिट्या ते देशभरातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने प्रमुख म्हणून काम करत होते. आणखी एक त्यांची ओळख अशी राहिली आहे की आपल्या शिक्षण क्षेत्राला ती मिळती जुळती नाही, एकरूप होणारी आहे. त्यांच्या वडिलांच्या निधनासमयी नंतर मी त्यांच्या दुसऱ्या का तिसऱ्या कार्यक्रमाला गेलो होतो विधीला आणि लवकर गेलो. मग ताजेडचा वेळ होता, शेजारी इकडे जा जरा त्यांचे पाहुणे वगैरे शेजारी लागले आणि मग अशा एक ठिकाणी गप्पा थोडासा लिंक जुळाली, वेवलाईन जुळाली आणि मग त्या सदग्रस्तांनी, वयस्कर होते बरेच, त्यांनी त्यांचं सांगितलं, अहो आमच्या धनंजयाला तुम्ही घेऊन गेला. हो म्हटलं घेऊन गेलो. मग चांगलं आहे ना, साहेबांच्या संस्थेमध्ये ते काम करतायत, कार्यरत राहिले, त्यांचं कामही चांगलं आहे, आम्हाला खूप आवडले. अहो तो जॉईन झालेला मला माहीत नाही आहे. तिसऱ्या दिवशी शिवाजी विद्यापीठाचे रजिस्ट्रार म्हणून त्यांची सिलेक्शन झालं होतं. म्हणजे इथं जॉईन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी इतक्या मोठ्या पदावर त्यांची नेमणूक होते, तरी या माणसानं मनाची मानसिकता जळमळू दिली नाही. नाही म्हणाले, मी आता इथं जॉईन झालो आहे, मी इथंच करणार, इथं शिवाजी विद्यापीठापेक्षाही चांगली संस्था तयार करणार, अशा निश्चयाने मी थांबलो आहे. साहेबांची संस्था आहे, इथं मला खूप चांगलं काम करायला संधी आहे आणि तिथं जे करणार आहे ते इथंच मी चांगल्या प्रकारे करेन. त्यात आणखी एक मुद्दा सांगायचा. जेव्हा श्रद्धांजलीचे भाषणं सुरू झाली तेव्हा एकेकाने त्यांच्या कुटुंबाचं सगळं वर्णन केलं. त्यात एक महत्त्वाचं असं, त्यांचे वडील शिक्षक होते आणि लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी, त्या काळात शिक्षण नव्हतं फारसं होतं, स्त्रियांनी शिक्षण कसं घ्यायचं, शाळेत कसं जायचं. आपल्याला माहिती आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्वतःचं आयुष्य कसं घालवलं. लोकांनी त्यांच्या सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर तर शेण फेकलं तरीच त्यांनी काय तमा बाळगली नाही. ज्योतिराव फुलांचं तसं त्यांच्या पिताजींनी, दादा म्हणायचं, स्वर्गीय दादांनी लग्नानंतर त्यांच्या पत्नीला शिकवलं, सगळं सुशिक्षित केलं. अगदी चांगल्या शिक्षणापर्यंत 11वीच्या त्यावेळी 11वीच होती. 11वी नंतर पुन्हा आणखी काही त्यांना परीक्षा द्यायला लावल्या आणि अत्यंत चांगल्या शिक्षिका त्यांना बनवलं आणि त्यांच्या गावात वाटेगावमध्ये ती पहिली शाळा त्यांनी सुरू केली. का तर या गावातल्या महिला, गावातल्या मुली शाळा शिकल्या पाहिजेत. शिक्षणाशिवाय माणसाचं अस्तित्व अपुरं आहे. म्हणतात ना, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. आपण 2 डोळ्याने किती पाहतो, काय पाहतो, सरांनी ठोंबरे सरांनी थोडक्यात सांगितलं. परंतु तिसरा डोळा म्हणजे काय, ते त्यांच्या अभिप्राय त्यांना तेच होतं की शिक्षणाशिवाय माणसाला दूरदृष्टी येत नाही, तो मोठा होत नाही, त्याला आणखी आकलन होत नाही. या 2 डोळ्या व्यतिरिक्त आणखी काहीतरी आकलन व्हायला तिसरा डोळा आपला आहे, तो शिक्षण आहे मित्रांनो. आणि मग त्या काळामध्ये, आज किती वर्षापूर्वी, मला वाटतं 56 साली, म्हणजे जवळपास 80च्या दरम्यान झाली, जवळपास 78-80च्या दरम्यान, त्या काळामध्ये हे इतकं काम करायचं, स्वतःला वाहून घ्यायचं आणि समाजातल्या मुलांनी शिकलं पाहिजे, आपल्या घरातून सुरुवात करायची, पत्नीला शिक्षित करायचं, त्यांनी शाळा भरवायला लावायच्या, त्यांच्याकरता शाळा सुरू करायच्या. ही अत्यंत विधायक अशा खूप दूरदृष्टीच्या कुटुंबामध्ये जन्मलेले हे ठोंबरे सर आपल्याला मिळाले, अत्यंत सुदैवाने मिळाले.
हे कॉलेज गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं, शेतकरी सभासदांचं, शेतात राबणाऱ्या लोकांच्या कष्टानं उभं राहिलेलं कॉलेज. आणि परमेश्वरानं हेही दिलं आपल्याला की इथं तुम्हाला मुंबईच्या एखाद्या टॉप 10मध्ये कॉलेजमध्ये जायची गरज नाही. तुमचं माळेगाव कॉलेज तुम्हाला 2 वर्षामध्ये तेच शिक्षण इथे देईल, त्या दर्जाचं देईल. आणि सामान्य विद्यार्थ्याला तिथं प्रवेश मिळणार नाही. प्रवेश मिळेल थोड्या क्वचित, काही राखीव प्रवेश तो सभासदा करता तेवढाच मिळेल. बाकी खूप लांबवरची मुलं, आपल्याला माहिती आहे, तुम्हाला आठवत असेल, इथं भाई किशनराव देशमुख आले होते. लातूरच्या महात्मा गांधी विद्यालयाचे प्रिन्सिपॉल भाई किशनराव देशमुख, आदरणीय पवारसाहेबांच्या पुलोत सरकारमधले प्लॅनिंग मिनिस्टर. आता ते खूप आजारीत, अंथरुणात घेऊन आहेत. परंतु आपल्याकडचे 2 शिक्षक तिकडे आपण ऑब्झर्वेशनला पाठवले होते की लातूरची मुलं का पहिली येतात, आमच्या मुलांनी काय केलं, आमची मुलं का 10वीला पहिली येत नाहीत. म्हणून आपल्याकडचे महाजनी सर आणि HL पवार सर हे दोघं गेले. त्यांनी शाळेची अवस्था पाहिली. मी बनायतच बोललो असेल आपल्यासमोर. बसायला बेंच आहेत, लिहायला डेस्क नाहीत, गुडघ्यावर वही ठेवून त्याच्यावर लिहायचं. म्हणजे संघर्ष पाहिजे, प्रतिकूल परिस्थिती पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीवर माणूस सगळे प्रयत्न करतो, ज्याला शक्य आहे तेवढे प्रयत्न करतो. आणि म्हणून मित्रांनो, ही जी ज्ञानाची केंद्र पुढे येतात, त्या अध्यक्षांनी विचार केला की इतक्या लांबून शाळेचे 2 शिक्षक आपल्याकडे येतात, काय चाललंय तुमचं, ते शिकतात, 2 दिवस राहतात तिथं. मला मग आठवण का झाली, या पलीकडच्या कोपऱ्यात मला सारखं मुलांचं आपसात गप्पा चालल्या त्या मला दिसायचं. म्हणून मी दरेकर सरांना सांगत होतो तो कोपरा हाताने सांगत होतो. कारण इथं कसं आहे, त्या शाळेचं उदाहरण सांगतो. तिथं पहाटे 4ला उठायचं, रात्री 9:30ला तुम्हाला सुट्टी. आंघोळीचं थंड पाण्याने करायच्या. आपणही मला वाटतं 2000 नाही, पहिला निकाल 100% लागला त्या वर्षी 99 साली विद्यार्थी 10वीचे इथं मुक्कामाला यायचे. कारण आम्ही 2-3 दिवस आणायचा प्रयत्न केला शिक्षकांनी सगळ्यांनी. एक दिवस मी गेलो, पहाटे जायचं, आम्ही मुलांना उठवत पुढे गेलो, परत आला झोपले असायचे. मग घराच्या मुळात तुम्हीच पुढे व्हा म्हणायचं. 2 दिवस इतका गोंधळ झाला की 3ऱ्या दिवस सगळे पालक म्हणले ही पोरं शाळेत मुक्कामालाच नाही. मुक्कामाला मुलं आली आणि इथं कॅनलवर जायचे, थंडपणा आंघोळ करायचे, परत यायचे, पाठवर्ग चालू करायचे, अभ्यास करायचे. आणि शिक्षक याला मुख्य चांगला घटक माझं लांबच चाललंय भाषण. आपल्याकडे या संस्थेचे संस्थापक आदरणीय महादेव तात्या यांनी पहिल्यापासून जी शिस्त लावली, ती शिस्त आजपर्यंतचा आजचा शिक्षक देखील त्यांनी लावलेले. शिक्षक रिटायर होऊन गेले, परंतु त्यानंतर जरी शिक्षक आले तरी देखील त्यांच्या इतकंच ते काम, त्यांच्या इतकंच आपुलकीनं. हे शालेय गीताबद्दल सर आपण बोललात, हे शाळेतल्या शिक्षकांनीच केले. प्रामुख्याने महाजनी सरांनी हे गीत केले. पण हे स्फुरायला, लिहायला, प्रत्यक्षात यायला त्याला माणसाच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये ती गुणवत्ता असावी लागते. तो स्वतंत्रपणे शाळेत आल्यानंतर सगळं विसरून जाऊ शकला पाहिजे. दुसरं काही नाही, शिक्षणाशिवाय काही नाही, मुलांच्या उच्च शिक्षणाशिवाय काही नाही, अशी ध्येयवेडी माणसं असतात. आणि ध्येयवेडी माणसं हे आमच्याकडे तर शिक्षक, या प्रशालेमध्ये जे शिक्षक आहेत जेवढे, ते आमचे सगळे माणसं ध्येयवेडी आहेत. स्वतःला विसरून काम करतात. पहाटे 5-5:30ला येतात. अलीकडे थोडा बदल झाला आहे, मग काय झालं माझंच, आता मीच आपल्याला फारसा वेळ देऊ शकत नाही कधी. आज फार प्रयत्नाने आज मी ते आलो, कारण सरच आज येणार होते. माझी खूप इच्छा होती, पण परवा प्रिन्सिपलशी बोलताना म्हटलं असं सरांना येतात का बघा, त्यांना वेळ आहे का नाही, आणि ते आले. आणि त्या दृष्टीने मित्रांनो, हे जे घडतं रोज आपल्याला त्यांचा जे काय मनोगत ऐकायला मिळालं, बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या मिळाल्या की या कधी आपल्याला ऐकवत नसतात. आणि हा जो संस्कार आहे, हा संस्कार त्यांनी सांगितलं इथं किती वर्षे मुलं असतात. त्याचबरोबर घरात मुलं कमी वेळ असतात, शाळेत मुलं जास्त वेळ असतात. आणि मग आई वडिला इतकंच किंवा किंबहुना थोडं त्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर इथं फार महत्त्वाचं काम होत असतं. त्यांची जडणघडण होत असते, त्यांच्या संस्काराची
परिसीमा पुढे जात असते आणि हे सगळं आयुष्याच्या वाढीला, आयुष्याच्या पुढच्या जीवनाला खऱ्या अर्थानं माणूस बनायचं. डिग्री घेतली, अमुक घेतली याच्यासाठी नाही, परंतु खऱ्या अर्थानं माणूस बनायचं, त्याचं जीवन सुखी त्यानं बनवायचं. आपल्या वडीलधाऱ्या मंडळांना, आईवडिलांना, समाजातल्या गरजूंना मदत करायला शिकायचं आणि त्यांची सेवा करायचं, परत हा स्थायी भाव मनात आणायचा. हे सगळं शिक्षणातून मिळालं पाहिजे. मी या मुलीचं कौतुक का केलं बघा, एक तर अलीकडच्या काळामध्ये वाचन कुठं आम्ही तर काहीच वाचत नाही, कोणी वाचतो, वाचायला वेळही मिळत नाही. थोडं वाचलं 5-10 मिनटं की संपून जातं आणि काय नाही होतो. वाचन हे मस्ट पाहिलं पाहिजे, परंतु गप्पा मारणं सोपं असतं. तिथं त्या लातूरला अहमदपूर ते गावाला, अहमदपूरमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये 10-10 मुलं जेवण खाणं यासाठी असतं, राहणं. आणि त्या माणसाचा इंडस्ट्री तेवढी, एज्युकेशन इंडस्ट्री, की 10 मुलांचं जेवण करायचं, त्यांना अभ्यासापासून कुठं परावतो होऊ नये असं करायचं, त्यांना काय पाहिजे होय नको सगळं द्यायचं आणि पहाटे लवकर उठून परत शाळेत पाठवायचं. तिथल्या टपऱ्या जेवढ्या आहेत, पानाच्या टपऱ्या, आपल्याला माहिती आहे पानाच्या टप्प्यावर काय गप्पा चालतात, ते गप्पा काय चालतात, गाणी कुठली चालतात, पण त्या पानाच्या टपऱ्यावर शाळेशिवाय गप्पा दुसरी नसते. अमक्या विषयात अमका विद्यार्थी पहिला आला, अमक्या शिक्षकाने फारच चांगलं खूप काम केलं, त्यांना पारितोषिकं मिळाली, अमक्या विद्यार्थ्याला पारितोषिक मिळालं, प्रथम क्रमांक मिळाला आणि महाराष्ट्रात पहिला आला. आणि 10वीच्या वर्गामध्ये आपल्या कॉलेजचे 4 विद्यार्थी पहिल्या प्रथम श्रेणीमध्ये, पहिल्या आघाडीवर राज्यातल्या पहिल्या क्रमांकामध्ये आले. अशा प्रकारच्या गप्पा त्या पानाच्या टपऱ्यावर चालतात. सगळे वातावरण शैक्षणिक. इथं आपल्याकडे काय वेगळी परिस्थिती आहे, त्याला तुम्हाला तुम्ही लहान बाळ आहात, तुम्हाला काय तसं त्यासाठी तुम्ही काय तुमचं योगदान देऊ शकत नाही, परंतु ज्यांनी द्यायला पाहिजे ते द्यायचा प्रयत्न करतात. परंतु काळ खूप बदलला आहे आणि त्यामुळे त्या गोष्टी आता होत नाहीत. परंतु त्या योगाने तरी त्या निमित्तानं आपल्या शाळेमध्ये कितपत जास्तीत जास्त आपलं करता येईल हा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे आम्हाला आदरणीय स्वर्गीय तात्यांची शिकवण, आणि म्हणून जोपर्यंत त्यांची शिकवण इथं आहे तोपर्यंत स्वतः तात्याच आहेत असं आम्ही समजतो. आणि म्हणून मात्र इथला सगळा वर्ग, मी आज इतका थोडासा इमोशनल झालो की उपस्थितींचा कोणाचा नामोल्लेख केला नाही, तर इथं उपस्थित सर्व आदरणीय मंच, खरं तर यातल्या 3-4 व्यक्तींना वक्त्यांना बोलायची आज खूप इच्छा होती, परंतु ऊनही बरं झालं आणि प्रामुख्यानं आपल्याला सर्वांचे विचार ऐकायचे होते. आणि त्यामुळे आपण सगळा बाकी कोणाला जरा त्यांना विनंती केली, आपण दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आपण तुम्ही बोला, आज यांना बोलू द्या, तर सगळं आपण ऐकू, आपला फायदा होणार आहे आणि चांगल्या प्रकारचे चांगले विचार ऐकायला मिळतील, अनुभव ऐकायला मिळतील. तर अशा प्रकारे इतक्या थोर माणसाची आपल्याला खरं म्हणजे संस्थेचं नशीब, आम्हा लोकांच्या पुढच्या पिढीचं नशीब की तुम्हाला शिकायला कुठं दिल्लीला मुंबईला जायची गरज नाही, त्या दर्जाचं कॉलेज आपल्याकडे तयार होतं येतात आणि इतकं महत्त्वाचं काम ते करतात. अत्यंत साने गुरुजींचा मागा उल्लेख केला कोणीतरी निवेदकाने, साने गुरुजीने अण्णाभाऊ साठेंचा उल्लेख केला. मी देखील त्या गावात गेल्यानंतर म्हणलं हे अण्णाभाऊ साठेंचं गाव, ते खूप खूप चांगलं वातावरण. तर अशा प्रकारचा आजचा पारितोषिक वितरण, यामध्ये ज्या मुलांना प्रथम द्वितीय तृतीय किंवा आणखी काही बक्षिसे मिळाली, पुरस्कार मिळाले, काही मुलं आपल्याकडे 2 मुलं नवोदय विद्यालयाला परीक्षेसाठी गेलेली आहेत, त्यांना त्यांचं तुम्हा सर्वांचं सांघिक असेल, वैयक्तिक असेल, शैक्षणिक गुणवत्तेचं असेल, खेळाचं असेल, रोहित कांबळे सहित रोहितसारखा विद्यार्थी हे तर ह्या संस्थेचे प्रशालेचा स्वाभिमान आहे. आणि याला जितक्या उंचीवर रेकॉर्ड ब्रेक त्याच्या डोक्यात आहे. त्यांना सांगितलं की 9 मिनिटाच्या अवधीमध्ये मी माझं पूर्ण करायचा विचार आहे आणि त्याचं रेकॉर्ड मोडणार आहे. पूर्वीच्या 9.6 10:58 त्याचा आहे, 10:23 करतोय नॅशनल.
10-58 आहे तो तर 10-23 करतोय. 10-23 आहे. आता करायचा त्याचा प्रयत्न. 10-23चा आता तो रेकॉर्ड ब्रेकर आहे. त्याला 10-23च्या आत यायचंय. त्याला मनापासून संस्थेच्या आपल्या सर्व उपस्थितांच्या आणि सर्व सन्मानाच्या वतीनं त्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आपण सर्वजण मुलं हुशार आहेत आपली. मग निकाल सांगतो सर, 10वी 11वी 12वी सगळे निकाल 100%. परंतु मी थोडंसं खरं बोलून दाखवून येतं की आपल्या पहिल्या निकालामध्ये डिस्टिंक्शनची जेवढी संख्या होती, पहिला 99-2000 निकाल होता, 99चा निकाल, त्याला मला वाटतं 79% डिस्टिंक्शन होते. 79% मुलं डिस्टिंक्शनमध्ये होती, 75च्या वरची. आणि बाकी फक्त एक मुलगा पास होता, तो 50 वर होता आणि बाकी सगळे फर्स्ट क्लासमध्ये होतो. कारण इथं पुन्हा विषय वाढेल. मला जेव्हा अध्यक्षपदाची कामगिरी जबाबदारी माझ्यावर टाकली तेव्हा मी विचार केला, हे मुलं शिकतात, हे 50% कॉलेजचं पाहायचो, कॉलेजला मी त्यावेळी विश्वस्त होतो. आणि मग 50%च्या आत आलं की तुम्हाला कुठे प्रवेशही मिळत नाही ना, डिप्लोमाला मिळत नाही, कुठं कशाला नाही, कोणी विचारत नाही जगामध्ये. मग कशाला यांना शिकवायचं आणि कशाला 10वी करायची. तेव्हा आम्ही सगळ्यांनी, शिक्षकांनी, संस्थेच्या आमच्या सगळ्या नियामक मंडळांनी सगळ्यांनी ठरवलं की आपल्या 10वीमध्ये पास होणारा विद्यार्थी 50%च्या आत येणार नाही याची काळजी घेऊ. ती वर्षभर आम्ही काळजी घेतली, आपण सगळ्यांनी काळजी घेतली. आणि वर्ष संपल्यानंतर परीक्षा झाली. महाजन सरांचा एक दिवस फोन आला, बापू आज यशस्वी निकाल होता. हो ना, होतं बरं, मी काय पाहिलं नाही. आपला झाला, हो 100% निकाल लागला म्हणले. त्यांचा उत्साह इतकं म्हणजे ओसंडून वाहत होता, खूप आनंदाने दिवस. मलाही तेवढाच आनंद झाला. मी ऐकलं, त्यांचं अभिनंदन केलं. पण पुढं मला म्हटलं, सर आपल्याला 100% निकालाची अपेक्षा नव्हती. आपला जो 10वीतल्या विद्यार्थीचा प्रत्येक विद्यार्थी त्यात 50च्या खाली एकही नाही गेला पाहिजे, सगळे 50च्या वर आहेत. अहो म्हणलं 50च्या वर नाही, 79% डिस्टिंक्शन आहेत म्हणले. हे यश सगळे विद्यार्थी, शिक्षक, आम्ही 12-12, 15-15 तास एक शिक्षक, विद्यार्थी, विषय शिक्षक, त्याचे पालक असे तास 1.5 तास प्रत्येक मुलाच्या बरोबर बसायचो. आता रात्री 10, 11, 12 वाजले तर आम्ही काही माझे सहकारी, काही शिक्षक त्या विषयाचे बसायचो, पालक पण सहकार्य करायचे, विद्यार्थ्यांनी खूप काम केलं. आणि मित्रांनो, हे झटण्याचं प्रत्येकाचं हे कसं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला जबाबदारी एखादी मिळाली, कुठं अध्यक्ष झाला, सचिव झाला, आणखी उपाध्यक्ष झाला, पण नुसतं खुर्चीवर उचलून चालत नाही, या विचाराचा मी आहे. तिथं आपण त्या जागेला पूर्णपणे न्याय दिला पाहिजे. आणि त्यामुळं तिथं आपल्या हातून जर काही चुकीचं घडलं, या मुलांना मेरिट नाही बरं आलं, तर यांच्या पुढच्या आयुष्याचं नुकसान जे होतं त्याचे 2 धनी गुण आपण असतो. आणि म्हणून याचा सारासार विचार करून आपण ते केलं पाहिजे. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण आम्ही सगळेच जण, सर्व गव्हर्निंग काउन्सिल, जुनी जाणती माणसं, आता आम्ही थकलो आहे म्हणून नवीन जे लोक आलेत, तर KY सर आहेत, अजित वकील आहेत, राजाभाऊ कोकरे BDO आहेत, आपले एक C आहेत, दोषी, प्रतीक दोषी आहेत, आणखी रासकर आहेत इंडस्ट्रीमध्ये, ते खूप काम करतात. अशा प्रकारे सगळं माणसं, मला हीच माणसं सगळं काय, आता नवीन आलेले जे आहेत विश्वस्त, तेच सगळं काम पाहतात. आणि त्यांच्या काम पाहण्यानं आम्ही खूप समाधानी, आनंदी, ही सगळीच 6 जण आहे, स्वतः संस्थेनं स्वीकारले त्यांना, ते खूप चांगलं काम करत आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही आता तुमचं काम आहे की स्वतः आपण अभ्यासातून मागं राहायचं नाही. वाचनाची संस्कृती वाढवणं इतकं सोपं नाही. गप्पावरून विषय निघाला, मी लांब गेलो. हे सांगणं वेगळं आहे, प्रत्यक्षात घडवून आणणं, प्रत्यक्षात सगळ्या वर्गातल्या मुलांना वाचायला लागून, वाच म्हणायचं नाही, त्याची वृत्ती तिकडे वळवायची, हे अवघड काम आहे. परंतु हे अवघड काम मी गेलं वर्षभर ऐकतोय की इतकं चांगलं चाललं, इतकं चांगलं. नेमका आज प्रसंग आला, तो एका विद्यार्थ्याला एक त्यांचा पुरस्काराने आपण त्यांना सत्कार केला. त्याला आम्हालाही काय वाटतं, हे उत्साह मुलांना चेअरअप व्हावेत अजून. आणि म्हणून त्या मुलीला काय रक्कम दिली, त्यापेक्षा त्या मुलीचं मोठं मन आपल्या सगळ्यापेक्षाही मोठं.
त्या सद्विद्यार्थ्यांना ती रक्कम वाचनालयाला दिली. ते म्हणलं आता सगळेच कमी पडले, विद्यार्थ्यांनी इतकी चांगल्या उच्च विचाराची आहे, म्हणून थोडंसं आणखी मदत करायची गरज आहे. म्हणजे त्या मुलीचंच बक्षीस रक्कम वाढली ते, आणि वाचनालयाला चांगली मदत होण्याची एक आपली ही परंपरा ही कायम टिकावी. त्यात तुम्हा लोकांचं सगळ्या विद्यार्थ्यांचं इकडे लक्ष लागावं, हा त्यात हेतू. मित्रांनो, तुम्हाला फार सांगायची गरज नाही. तुम्ही अत्यंत वेळेवर शाळेत येता, चांगलं काम करता, अभ्यास करता, शिक्षकांचं सगळं ऐकता आणि अत्यंत चांगल्या प्रकारे शाळेचा नावलौकिक उंचावण्यामध्ये आणि तुमचं स्वतःचं जीवन उंचावण्यामध्ये तुम्ही कुठेही मागं पडत नाही, याचा मला अभिमान आहे. तुम्ही सगळेजण सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या क्षेत्रामध्ये आपलं टार्गेट ठरवा. आपल्या सरांचं मार्गदर्शन रोज घ्या. रोज काही ना काही शंका विचारून त्याचं समाधान करून घ्या. आणि अभ्यासामध्ये कमी पडू नका. मी 10वीच्या विद्यार्थ्यांना अलीकडं मला येता येत नाही, परंतु पहिली मीटिंग आपली मेमध्ये 2 मेला असते, त्यावेळी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक आपण मेळावा घेतो. त्यात सांगतो सगळं. मी फारसं खेळाचं कुठं काय बोलत नाही, परंतु मला तेच असते की 10वीची मुलं इतकी कच्ची राहिले तर पुढं काय होणार, यांना पुढं गेलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपलं वातावरण चांगलं झालं. तुम्ही लोक शिक्षक चांगले काम करतात. शिक्षकाने काम नाही केलं, जर नियमावर बोट ठेवलं तर ह्या शाळा इतक्या गुणवत्तेला येऊ शकत नाहीत. आणि म्हणून मित्रांनो, आपण सारेजण नशीबवान आहोत. आम्ही नशीबवान आहोत की तुमच्यासारखे चांगले हुशार विद्यार्थी मिळत आहेत, कामाला लागत आहेत. अशा पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं काम करावं, अभ्यास करावा. आपल्या सगळ्यांचं, ज्यांना बक्षीस मिळाले, ज्यांना नाही मिळाले, सगळ्यांचं अभिनंदन करतो. सर्व शिक्षक, प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व स्टाफ यांचंही कौतुक करतो. आणि सरांनी आज इतका वेळ दिला, अत्यंत मार्मिक बाबीवर त्यांनी त्यांच्या अनुभवातले बोल मांडले, ते खूप आम्हाला सगळ्यांना भावलेत. आणि काही परीक्षा आता 11वी 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मला वाटतं 11 तारखेला आणि 12 तारखेला परीक्षा सुरू होत आहेत 12वीच्या. त्या विद्यार्थ्यांना आणि उद्या 5वी आणि 8वी या 2 वर्गाच्या देखील परीक्षा सुरू होत आहेत. म्हणून नेमका आपण आज स्कॉलरशिपच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो, सदिच्छा देतो. चांगलं यश मिळवा आणि गुणवान व्हा असे आपल्याजवळ सदिच्छा व्यक्त करतो. आणि बराच वेळ माझं लांबलेलं 2 शब्द आहेत ते थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापू. अत्यंत व्यस्त दिनचर्येतून